हाय फ्रेंड्स, कसे आहात? आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप वेलकम आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक सुंदर महाराष्ट्रीयन ज्वेलरी. आणि ते ज्वेलरी म्हणजे नेकलेस, जो आपण कधी पण कुठे पण विअर करू शकतो. तर यासाठी आपल्याला काय काय हवं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, एक थिक वायर घ्यायचा आहे. त्या थिक वायरला आपल्याला व्ही शेप देऊन द्यायचा आहे. आणि तुम्ही वायर घ्याल तर थोडा जास्तच घ्याल, कारण की फर्स्ट टाइम आपण जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा सफिशियंट आहे, पण कधी कधी तो कमी पडून जातो. आणि जर आपला वायर उरला तर आपण त्याला कट करू शकतो. सो तुम्ही थोडा जास्तच वायर घ्याल, तुम्ही फर्स्ट टाइम ट्राय करत असाल तर. आणि मी इथे ट्रिपल लेअरवाला फ्लावर यूज केलेला आहे. मोस्टली सगळेजण डबल लेअर यूज करतात, तर मी इथे ट्रिपल लेअर जस्ट ट्राय करून बघितलं होतं, जे की खूप सुंदर दिसत होतं. तर मी इथे ट्रिपल लेअरचं फ्लावर यूज करत आहे. आणि 2 असे आपले रेड कलरचे फ्लावर आणि 4 ग्रीन कलरचे फ्लावर यांचा आपण यूज करूया आणि छान असा आपला नेकलेस बनवूया. तर आपण काय करू, आपला जो व्ही शेपवाला तार आहे, म्हणजे की जो थिक वायर आहे, ज्याला आपण व्ही शेप दिलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण ट्रिपल लेअरवाला फ्लावर टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला 3 गोल्डन बीड्स घ्यायचे आहे. आणि नंतर मग एक रेड कलरचा क्रिस्टल टाकायचा आणि परत नंतर 3 गोल्डन बीड्स टाकून घ्यायचे. आणि जो ट्रिपल लेअरवाला फ्लावर आहे तो आणि थिक वायर आपल्याला 0.3च्या वायरच्या हेल्पने घट्ट बांधून घ्यायचा आहे एकमेकांना. आणि जे आपले गोल्डन बीड्स आहे, क्रिस्टल आहे, त्याच्यामधून मी तो वायर टाकलेला आहे 0.3चा. आणि त्याच्यानंतर ग्रीन कलरचा फ्लावर घेतलेला आहे, तो छान अटॅच केलेला आहे, घट्ट बांधून घेतलेला आहे आपल्या थिक वायरला. आणि नंतर सेम अशीच प्रोसेस केलेली आहे. याच्यानंतर मी ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकलेला आहे आणि नंतर रेड कलरचा फ्लावर टाकलेला आहे. रेड कलरचा फ्लावर टाकल्यानंतर मी रेड कलरचाच क्रिस्टल टाकला आहे. आणि क्रिस्टल टाकल्यानंतर सेम मी ग्रीन कलरचा फ्लावरचा यूज केलेला आहे. परत अशी एक लाईन झाल्यानंतर, म्हणजे की अशी एक साईड झाल्यानंतर आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले फ्लावर्स आणि जे आपले बीट्स आहे ते पडणार नाही. सेम अशीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडला पण करून घ्यायची आहे. सेम असंच करायचं आहे, काहीच चेंजेस नाही करायचे आहे. आपल्याला 0.3चा जो वायर आहे तो जागोजागी असा थोडासा थिक वायरशी बांधून घ्यायचा आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये करत आहे, तुम्ही बघू शकता. सेम प्रोसेस दोन्हीकडे केल्यानंतर आपला सुंदर नेकलेस तयार होतो, म्हणजे की 50% तयार झालेलाच आहे. तर लॉक केल्यानंतर, दोन्ही साईडनी लॉक केल्यानंतर आपण दोरी अटॅच करूया. नेकलेस थोडासा दिसायला हेवी वाटतो, पण तो अजिबात वजनात हेवी नाही राहणार, म्हणून आपण सिंपल दोरी अटॅच करू त्याला. आपण त्याला चेन पण अटॅच करू शकलो असतो, पण मग ते थोडंसं बटबट झालं असतं, म्हणून मी इथे दोरीचा यूज केलेला आहे. आणि आपला जो ट्रिपल लेअरवाला फ्लावर आहे त्याला मी रेड कलरचा क्रिस्टल लावलेला आहे खाली असं लटकायला, जो की खूप सुंदर लुक देतो. मी हा जो नेकलेस आहे तो मी तुम्हाला नक्की वेअर करून दाखवणार आणि पोस्ट करणार. तोपर्यंत तुम्ही फोटोज बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आपला नेकलेस कसा दिसत आहे. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी परत व्हिडिओ बनवायला रेडी आहे. तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की नेकलेस जमला की नाही जमला, बटबट वाटतोय की काय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट करून जा. बाय बाय फ्रेंड्स, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करून जाल.